वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे 23 डिसेंबर आणि मी काही कालचा काही ब्लॉग बनवला नाही कारण काल टाइम भेटला नाही, तर मग तो ब्लॉग झालाच नाही शूट. तर भाई आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू आणि ज्यांनी कोणी भाई शिव महापुराण कथेचा ब्लॉग नसेल बघितला तो ब्लॉग बघा, कारण त्यावर भाई खूप चांगला सपोर्ट भेटलेला आपल्याला. मला वाटतं जवळपास 3Kच्या जवळपास व्ह्यूज गेल्या त्यावर, तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. आम्ही गेलो होतो बाहेर, गाडी घेऊन गेलो होतो चक्कर मारण्यासाठी. ब्लॉग काही काढला नाही पुट्ट्यानं. आता आलो ते यायचे भांडणं झालो भाई इथं, कुणाल आणि विक्कीचे मोठी टकल्याचे भांडणं झालो आहे. ड्रायव्हर बाहेर चला हिने पतंग आणल्या भाई. पोते पतंग विक्की मारीस. एक डॉक्टर हे हड्डी याची सर्जरी करायची आहे हड्डीची. हा कोणता आहे? याचा गुल्लेरा. हा गुल्लेरा. हा मेडिकल वाला. हा चहावाला. कधी उडेल पतंग? आता संध्याकाळी संक्रांत आली नाही भाई, पतंग उडवणं चालू आली नाही का संक्रांत अजून? तुले तर प्रत्येक सण लवकर देते रे, 15 दिवसा पहिले, महिनाभर पहिले. टाकला आला टाकला. विक्कीची मम्मीने म्हटलं म्हणजे त्याला कोई भी धंदा छोटा नहीं होता आणि धंदे से बडा कोई धर्म नहीं होता. चला म्हणून जाय. सो गाईज आता आंघोळ वगैरे झाली हवी आणि मी टेरेसवर बसलो. तर तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. मी लास्ट इयरपासून एक वेबसाईटवर काम करत होतो भाई. तर ती आहे कॉम्प्रो शॉपिंग. ती स्वतःची ओन वेबसाईट आहे, जी वेबसाईट मी स्वतः बनवलेली आहे. तर ते शॉपिंगसाठी वेबसाईट बनवली आहे, जसं की लाईक मिशो, शॉप101, मिंत्रा जशी शॉपिंग वेबसाईट आहे तशी एक स्वतःची वेबसाईट बनवली आहे मी. ती आहे कॉम्प्रा नावाची. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनात दिली आहे, ती जाऊन तुम्ही त्या वेबसाईटवरून तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तिथून तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता भाई. तर शॉपिंगसाठी बेस्ट सेल आहे, त्याच्यानंतर बेस्ट प्रोडक्ट आहे, बेस्ट डिलिव्हरी आहे, फास्टेस्ट डिलिव्हरी आहे. 6 ते 7 दिवसात तुम्ही तिथून प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. 6 ते 7 दिवसाची डिलिव्हरी आहे, किंवा त्याच्या आधीसुद्धा होऊ शकते फास्टेस्ट, जर पिनकोड वाईज डिलिव्हरी आहे त्याची, म्हणजे दूर असेल तर भाई. आणि ऑल इंडिया आहे भाई, कुठेही जाऊ शकता, कुठूनही ऑर्डर करू शकता तुम्ही, ऑल इंडियामध्ये कुठूनही. तर एकदा नक्की व्हिजिट करजा. आपलीच लिंक आहे ती. जसं तुम्ही लाईक मिशो, मिंत्रावर जसं आहे सेम तशीच आहे, पण प्रोडक्ट बेस्ट आहे. आणि काही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल भाई डिलिव्हरीमध्ये, कसं डिले वगैरे झालं डिलिव्हरीमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनात दिली आहे. आणि ते माझीच वेबसाईट आहे, काही कुठल्याही प्रकारची फेक वेबसाईट नाही आहे, मी स्वतः बनवलेली वेबसाईट आहे ती. आणि तर तुम्ही ट्रस्टेड वेबसाईट आहे ते, तिथून तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनात दिली आहे, तिथून जाऊन शॉपिंग एन्जॉय करा. येत्या काही दिवसात त्याचा आपण ॲपसुद्धा बनवणार. ॲप ऑलरेडी बनलेला आहे त्याचा, बट तो सध्याच्या कंडिशनमध्ये मी यूज करत होता ॲप. प्ले स्टोअर ॲप यायचा, तो प्ले स्टोअर नक्की येणार आहे तो काही दिवसात. येत्या काही 1-2 मंथ्समध्ये तुम्ही प्ले स्टोअरसुद्धा ॲप लावून देईल, म्हणजेच तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरून डाउनलोडसुद्धा करू शकता. सध्या तर ती वेबसाईट आहे, त्याचा ॲप्स बनवायचा आहे, तर त्या ॲप बनवायचं काम सुरू आहे सध्या. आणि एक टीम आहे, ते टीम वर्क सुरू आहे. तर ठीक आहे, तर टीम वर्क जसे कम्प्लीट झाले, आपला ॲप जसा ओके झाला तर तसं मी प्ले स्टोअर टाकून देणार. भाई आम्ही चाललो आता बाहेर. तर एक नवीन व्यक्ती आले आहे आपल्या ब्लॉगमध्ये, तो म्हणजे हा पा टेंटेड भाऊ ना. आज नवीन शर्ट घातलं पण टाकलाच आहे. कोण भुकराला रे? त्यांनी ओळखलं नाही म्हटलं तुला, त्यांनी ओळखलं नाही तुला. प्लस पत्तू शेट आले. अरे यार चष्मा पडला. पत्तू शेट आले चष्मा घालून. श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवाय नमस्ते. हा बस तो आशिकी 2 मधला नाही का, आशिकी 2 मधला हिरो तसा दिसू राहिला. चला इकडे. तर चलो आता आता चाललो आम्ही बाहेर. चला प्लॅन बनला आमचा आता टाइमवर. दुर्गेशचा फोन आला मला आता तरी का म्हणे, म्हटलं उद्या जाऊ. उद्या रविवार आहे ना. हो म्हटलं उद्या जाऊ. सो गाईज आता टाइम झाला 7:15 आणि भाई आता आलो आहे मी घरी. मग दुपारी बाहेर गेलो होतो, तर आता आलो मी घरी. तर आता मस्त फ्रेश वगैरे होतो आणि मग थोडा पुन्हा बाहेर जायचं, म्हणजे बाहेर नाही म्हणजे असं जस्ट फ्रेंडसोबत थोडंसं
कारण ब्लॉगचं कंटेंट बनलेलं ना बाहेर गेलो होतो तर, आणि बाहेर थोडं एकदम काम होतं तर मग भाई बाहेर काही सिटीत काय शूट घ्यायचं ना, तर मग मी सिटीत काही शूट घेतला नाही. मार्केटमध्ये थोडंसं काम होतं, म्हणजे माझंही काम होतं थोडंसं प्रथमेशची काम होतं, दोघांची काम झाले भाई. घरी आलोही नाही भाई, तर याचं सुरू होऊन जाते की भाई चला बाहेर चला. हा थांब चल. बाहेर होतो गाडीला घेऊन. हा पतू आलाय, हा विक्की आला. विक्कीची आज तब्येत थोडीशी खराब झाली होती. विक्की बरा आहे काय? आता बरं वाटलं काय? आता एकदम बरं वाटत. आता थोडस बरं वाटायला रे. याची तब्येत खराब झाली होती भाई. तर काय झालं तुला नेमकं? काय म्हटले का? हो गाईज, आता आलो मी घरी. आता टाइम झालाय 9 आणि भाई आता टाइम आपला ब्लॉग एंड करण्याचा. आजच्या ब्लॉग मध्ये इतकं काही खास झाला नाही. आज जास्त टाइम सुद्धा नव्हता, तर त्यामुळे जास्त ब्लॉग सुद्धा शूट केला नाही. बस जेवढं झालं भाई तेवढं शो केलं. जसं टाइम भेटला तसं मॅनेज झालं भाई, तसं मी ब्लॉग शूट केला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करजा, कमेंट करा, शेअर करजा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करजा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.